तर मंडळी आज आपण करतोय मस्त अशी पावटा बटाटा रस्सा भाजी। यासाठी आपण एक कांदा भाजून घेतला आहे, थोड्या तेलावर अगदी खोबरं भाजून घेतलं आहे, डाळं घेतली आहे, कोथिंबीर, आलं, त्यानंतर लसूण आणि जिरं हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल गरम करायचं, तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी तडतडली की हिंग, त्यानंतर कढीपत्त्याची पानं, गॅसची पॉवर अगदी मंद ठेवायची आहे। त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायचं आहे, काळा मसाला घालायचा आहे आणि हे सगळं करताना बिलकुल कुठलाही मसाला जळता कामा नये। त्यामुळे गॅसची पॉवर कमी करा किंवा तेल गरम झालं असेल तर अगदी बंद केलं तरी चालेल। त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे आपण पावटे वाल। हे वाल घातल्यावर गॅसची पॉवर मंदच असू द्यायची आणि 2 ते 3 मिनिटाला परतून घ्यायचे। यामुळे काय होतं, पावटे वाल जेव्हा आपण तेलावर परततो त्याची चव खूप एनहान्स होते, त्याचबरोबर ते शिजतातही लवकर। त्यानंतर त्यामध्ये घालून घेतला आहे एक कच्चा बटाटा सोलून त्याच्या फोडी करून घातल्या आहे, चव छान लागते। त्यानंतर आपण केलेला मसाला घालायचा आहे, तो मसाला व्यवस्थित त्याबरोबर परतून घ्यायचा आहे 1-2 मिनिटं। तसं तर आपण सगळे मसाले भाजलेले आहे त्यामुळे तरी 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अगदी थोडासा गूळ टाकायचा आहे। तुम्ही भाजी तशी शिजवू शकतात किंवा कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये भाजी तयार।